हमने कर लिया, मगर बीच में जम्मू कश्मीर के मासूम लोग मारे जा रहे हैं, इसलिए इसको रुकना चाहिए। दरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांकडून लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं गेलेलं आहे। देश आणि पीडितांना ऑपरेशन सिंदूरमुळे न्याय मिळाला अशी भावना भागवतांनी बोलून दाखवली। भारताच्या लष्करी कारवाईशी संघ सहमत आहे अशा शब्दात त्यांनी आपला पाठिंबा देऊ केला। दहशतवाद्यांचे पाकमधले अड्डे उडवणं गरजेचं होतं, अटळ होतं असंही ते म्हणाले। सद्यस्थितीत सारा देश मोदी सरकार आणि लष्करासोबत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा पाठिंबा दिलेला आहे। आपल्याला कल्पना असेल काही दिवसांपूर्वीच मोहन भागवत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट झाली होती दिल्लीमध्ये आणि त्यानंतर ज्या घडामोडी वेगानं झाल्या त्याची परिणती ही अशा ऑपरेशनमध्ये झाली का हे पाहावं लागेल। मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आलेला हा पाठिंबा भाजपसाठी एक मोठा नैतिक दिलासा आहे, पाठिंबा आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत दिल्लीहून। सोमेश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारला पाठिंबा व्यक्त केलेला आणि सांगितलंय की सर्व देशांनी यावेळी सैन्य दलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आपल्याला सर्वांना आठवतंय ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींच्या घरी दिल्लीमध्ये बैठका झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी, तेव्हा सर्वात शेवटी रात्री सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचीही पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली होती। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक संघटना म्हणून यात भूमिका घेतली आणि यापूर्वी 1965च्या युद्धात संघाच्या सरसंघचालकांना सर्वपक्षीय बैठकीला बोलवलं होतं आणि त्यानंतर एखाद्या युद्धामध्ये किंवा युद्ध संबंधी कारवायांमध्ये सरकारने संघासोबत चर्चा केल्याचा हा नक्कीच इतिहासातला प्रसंग आहे। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सरसंघचालकांचा भाजपला आणि देशाच्या सरकारला पाठिंबा। पुढची एक मोठी बातमी, शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी खासदारांनी त्यांना घरचा आहेर